इंद्रायणीच्या आजच्या भागात व्यंकू महाराजांची वाचा गेल्यावर वेशीपल्याड लोक येऊन त्यांची भेट घेत आहेत. तेवढ्यात मोठ्या बाई व्यंकू महाराजांसाठी पाणी घेऊन येतात. ते पाणी इंदे पाडते. इंद्रायणीला सगळे ओरडतात आणि जाब विचारतात, पण तिला मोठ्या बाईंचे शब्द आठवतात. ती काही जरी बोलली तरी व्यंकू महाराज राहणार नाहीत ही त्यांची धमकी तिला आठवते. ती चूप राहते आणि सगळ्यांचा ओरडा मुकाट्याने ऐकून घेते. यावर मोठ्या बाईंचं नाटक सुरू होतं. मी महाराजांच्या पाण्यात विष घालीन असं वाटलं का तुला, असं म्हणत त्या साळसूतपणाचा आवांटात. इकडे गोपूला शल्य खूपच असतं की तो कीर्तनकार होण्यासाठी त्याच्या बाबांचा आवाज जायला नको होता. यावर इंद्रायणी खूप निराश होते. ती मंदिरात येते आणि देवाला आपल्या मनातलं विचारते. ती सांगते की मोठ्या बाईंनी व्यंकू महाराजांच्या पाण्यात शेंदूर टाकल्याचं तिला माहिती आहे, पण मी काही बोलले तर ते महाराजांच्या जीवावर बेतेल. आता तूच त्यांना चांगलीच अद्दल घडव, त्यांना शिक्षा दे. माझी जीभ काळी आहे असं लोक म्हणतात, मग ते घडूच दे. आणि मोठ्या बाईंना आता अद्दल घडणार का? ही अद्दल इंदेच घडवणार का? व्यंकू महाराजांचा आवाज परत येणार का? यासाठी इंद्रायणी ही मालिका कलर्स मराठीवर तुम्ही पाहू शकता. आणि अशाच ताज्या एपिसोडसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.